भाजपचे आमदार बबनराव लोणीकर यांनी मतदारांचा बाप काढलाय। जालन्याच्या परतूरमध्ये टीकाकारांवर बोलताना लोणीकरांची मगरुरी पाहायला मिळाली। तुमच्या अंगावरचे कपडे, पायातले बूट, हातातला मोबाईल मोदी सरकारमुळेच असल्याची मुक्ताफळ लोणीकरांनी उधळलीत। आमचंच घेऊन आमच्या विरोधात का बोलता असंही लोणीकर बरळले। त्यामुळे सत्ताधारी पक्षाच्या आमदारांना कसली मगरुरी आहे असा सवाल आता उपस्थित होतोय। मला आपल्याला सांगायचं की कुठरवाट्यावरची चर्चा जी असते ना, तर ही चर्चा ऐकूच नका, ते पाहू नका आणि आपलं डोकं खराब करून घेऊ नका। अरे ते कुठरवाट्यावर बसलेले जे 5-6 काटे 10 काटे असतात, त्याच्या माईचा पगार बबनराव लोणीकरनं केला, त्याच्या बापाचं पेन्शन बबनराव लोणीकरनं केलं। नरेंद्र मोदीजींनी 6000 रुपये तुझ्या बापाला पेरणीला दिले। तुझ्या माईच्या, तुझ्या बहिणीच्या, तुझ्या बायकोच्या नावावर लाडक्या बहिणीचे पैसे आले। तुझ्या अंगावरचे कपडे आमच्या सरकारचे, तुझ्या पायातला बूट चप्पल आमच्यामुळं आहे, तुझ्या हातातलं ते डबडं मोबाईलचं आमच्यामुळं आहे। अरे आमचंच घेतो ना, आमच्याच पगड्यावर करतो, आम्हालाच बोलतो। आणि या संदर्भात बोलण्यासाठी सध्या आपल्याबरोबर जोडले गेलेले आहेत काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळजी। हर्षवर्धनजी, आपण ऐकलं असेल बबनराव लोणीकर नेमकं काय म्हणाले? आमचंच घेताय आणि आमच्या विरोधात बोलतात आणि आपल्याकडे असलेली प्रत्येक वस्तू ही कशी त्यांनी दिलेली आहे अशा प्रकारे त्यांनी हे वक्तव्य केलेले। कसं बघता आपण अशा या वक्तव्यांकडे? हा विकृतीचा कळस आहे आणि हे सरकार म्हणजे लोकशाही प्रक्रियेतून आलेलं नाही, भारतात संविधान नाही, तर भाजप एकंदरीत आपल्या बापाची सरकार आहे आणि आपल्या बापाचं राज्य चाललंय। या विकृत मानसिकतेतून लोणीकरांचं हे वक्तव्य आलेलं आहे। लोणीकरांनी खूप लोणी जमा केलंय आणि तूपही त्याचं भरपूर काढलेलं आहे आणि त्यामुळे त्यांना आलेला हा माज आहे, दुसरं काही नाही। केवळ माफी मागूनही जमणार नाही, तर त्यांना बडतर्फीची कारवाई ती त्यांच्यावर झाली पाहिजे। असे विकृत जर स्वतःला पुढारी म्हणून घेणारे आणि संसदीय लोकप्रणालीमध्ये आमदार म्हणून जर असे आपल्या देशात जर लोक वावरत असतील, तर येणारा काळ हा अराजकतेकडे घेऊन जाणारा आहे। जो देशाचा पोशिंदा आहे, जो समाजाचा पोशिंदा आहे, त्या शेतकऱ्याला जर अशा स्वरूपामध्ये जर हे त्याचा जर बाप काढत असतील, तर यांचा बाप कोण आहे हे तपासण्याची आवश्यकता आहे। शेतकऱ्यांच्या शेतमालाला भाव नाही, का नाही? तर उद्योगपतींचं चांगभलं यांना करायचं आहे आणि उद्योगपतींची चाकरी हे करतात आहे आणि ज्यांची चाकरी करतात आहे ती करत असताना हे कोणाचं शोषण होतं हेही विसरलंय आणि आपली बांधिलकी समाजाची असली पाहिजे। शेतकऱ्यांच्या समस्यांच्या अनुषंगानं आपण संवेदनशील असलं पाहिजे, शेतमालाला भाव वाढून दिला पाहिजे, हे ते विसरलेले आहेत। तर दुसरीकडे यांचे अमित शहा जे महाराष्ट्राचे सुपर सीएम आहे, यांनी महाराष्ट्रामध्ये येऊन शेतकरी सन्मान निधी वाढवला जाईल सांगितलं, तो तर वाढवला नाही, उलट देत असणाऱ्या 6000 तुटपुंज्या मदतीतून ते आता स्वतःचं मूळ जे आश्वासन आहे, वचन आहे ते विसरले। लाडक्या बहिणीचे पैसे वाढवण्याचं आश्वासन ते विसरलेले आहेत आणि उलटा चोर कोतवाल को डाटे अशा स्वरूपाचं हे वक्तव्य आहे। पण लोणीकर इथं या विसरलेले दिसत आहेत, ज्यांना ते तुमच्या अंगावरचे कपडे, पायातले बूट, मोबाईल सगळं आमच्यामुळे मिळालेलं आहे असं म्हणतात। खरं तर लोकप्रतिनिधी म्हणून यांची निवड करताना ह्याच जनतेने त्यांची निवड करून दिली आहे। निश्चित स्वरूपामध्ये या लोकशाही प्रक्रियेमध्ये असे विकृत लोक जे निवडून येतात आहे ही अत्यंत चिंतनीय बाब आहे आणि एखादा माणूस जर निवडून आला तर तो काही देव होत नाही। एखादा माणूस जर सत्तेत बसला किंवा एखाद्या दलाचं, एखाद्या राजकीय पक्षाची जर सत्ता आली तर तो काही या देशाचा मालक होत नाही। हे मूलभूत जो समाजवाद आहे आणि संतांचा जो विचार आहे यापासूनच आता फारकत हा भाजप घेत चाललेला आहे आणि एकंदरीत व्यवस्थेतही आपण जे बघतोय की निवडून आला आणि सत्तेमध्ये आम्ही आहोत म्हणजे आम्हीच आता सर्व आहोत, हा जो हेका आहे हा आपल्याला डुबवणार आहे। ठीक, धन्यवाद। आपण झी 24 तास बरोबर बोललात आणि ही प्रतिक्रिया दिली। हर्षवर्धन सपकाळ आपल्या बरोबर होते। तर बबनराव लोणीकरांनी हे अत्यंत वादग्रस्त असं वक्तव्य केलंय आणि तिथे जमलेल्या लोकांचा अक्षरशः त्यांनी बाप काढलेला आहे, दिलेल्या सगळ्या गोष्टी आम्ही आहे असं त्यांनी म्हटलेलं आहे। तर तुमच्या बापाला पेरणीचे पैसे सुद्धा मोदींनी दिले। टीकाकारांवर बोलताना अशा प्रकारे लोणीकरांची मगरुरी समोर आली आहे। तर या संदर्भात ब्रिटिशांची देशी आवृत्ती असल्याची टीका विरोधी पक्षनेते अंबादास दानवेंनी केली आहे। लोकशाहीत ही भाषा बरी नव्हे असा सल्ला त्यांनी लोणीकरांना दिलाय। तर दानवेंनी ट्विट करून ही प्रतिक्रिया दिली। पाहूया आपण काय नेमकं दानवेंनी या ट्विटमध्ये म्हटलंय। तर लोणीकरांनी केलेल्या वक्तव्यावर दानवेंनी टीका केली आहे। ते म्हणतात ही ब्रिटिशांची देशी आवृत्ती आहे
लोकशाहीत ही भाषा बरी नव्हे बबनराव, कारण तुमचे कपडे बूट या जनतेमुळे, आमदारकी जनतेमुळे आहे आणि तुमच्या गाडीतील डिझेल हे सुद्धा जनतेमुळे, तुमच्या विमानाचं तिकीट जनतेमुळे, नेतेगिरी जनतेमुळे आहे, विधानसभेतलं स्थान जनतेमुळे आहे आणि यांचे हे बोल लक्षात ठेवा, निवडणूक येतेय. आणि या संदर्भात बोलण्यासाठी सध्या आपल्याबरोबर जोडले गेलेले आहेत उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाच्या नेत्या सुषमा अंधारे. अंधारे मॅम, आपण जर ऐकलं असेल बबनराव लोणीकरांचं हे वक्तव्य, तर खरं तर संताप येईल असं हे वक्तव्य आहे. मगरुरी एक प्रकारची समोर येते. काय आपलं यावर म्हणणं आहे? बबनराव लोणीकर असतील किंवा नव्याने शिंदे गटातले तिकडे दीक्षा घेतलेले सगळे लोक असतील, सगळ्याच लोकांनी आपल्या पाठीचा कणा हरवलेला आहे. त्यामुळे पाठीचा कणा नसलेली माणसं किती लांगुल चलन करायचं, किती भाटगिरी करायची, याच्या सगळ्या लिमिट विसरून गेलेली माणसं आहेत. परंतु यांच्या पाठीचा कणा जरी यांनी गहाण ठेवला असला तरी जनतेच्या पाठीचा कणा मात्र शाबूत आहे. त्यामुळे यांना काय कुर्णीसाज करायचं आहे, लोटांगण घ्यायची ती यांनी घ्यावी. त्याच्यामध्ये जनतेचा स्वाभिमान गहाण टाकण्याचा किंवा त्याला धक्का पोचवण्याचा अधिकार लोणीकर किंवा कुणालाही पोचत नाही. जनता स्वतःच्या कष्टाची खाते, उलट जनतेने भरलेल्या वेगवेगळ्या करांच्या पैशावर या सगळ्या नेत्यांचा माज आणि यांचा थाटबाट जो आहे तो आमच्या कराच्या पैशावर चालतो. त्यामुळे त्यांनी आम्हाला हे शहाणपणी शिकवायची गरज नाही. अन्यथा ज्या लोकांनी तुम्हाला हे सगळे म्हणजे अगदी तुमच्या पायातल्या चपलांपासून ते तुमच्या डोक्याला लावता त्या शॅम्पू पर्यंतच्या त्या सगळ्या गोष्टींच्यासाठी महाग करण्याची कुवत हीच जनता आहे, जी तुम्हाला उचलू शकते तर तुम्हाला खडक बघून आपटू सुद्धा शकते. ठीक, धन्यवाद सुषमाजी. आपण बोलला झी 24 तासकडे ही प्रतिक्रिया दिलीत आणि सध्या आपल्याबरोबर जोडले गेलेले आहेत महेश तपासे आणि आपण त्यांच्याकडून या संदर्भातली प्रतिक्रिया जाणून घेऊया. तपासेजी, आपण लोणीकरांचं हे वक्तव्य निश्चितच ऐकलं असेल आणि अक्षरशः त्यांनी मुक्ताफळं उधळलंय, जनतेचा बाप त्यांनी काढलेला आहे. अशा प्रकारे बोलणं किंवा अशा प्रकारे मुक्ताफळं उधळणं कितपत योग्य वाटतं आपल्याला? पूर्णपणे चुकीचं आहे. लोणीकर सारखा एक लोकप्रतिनिधी हे विसरून गेले की आपण लोकशाहीतल्या कल्याणकारी राज्यामध्ये आपण जगतोय. तर ते 1947ला भारताला जे स्वातंत्र्य मिळालं आणि 1950 मध्ये जे आपण गणतंत्र झालो त्या कल्याणकारी राज्याची संकल्पनेतनं लोकशाहीला आपण प्राधान्य देणारी भारतीय राज्यघटना पण लिहिलेली आहे. आता हे हुकुमशाहीकडे वळायला लागले. तुमचे कपडे मोदीची देण, तुमचे बूट मोदीची देण, तुमच्या अंगात लागणारा साबून हे मोदीची देण, हे सांगून तुम्ही काय कर्तव्य दाखवताय की तुम्ही उपकार दाखवतायत? म्हणजे ह्याच्या आधी 50 वर्षात काहीच झालं नाही का? काँग्रेसच्या काळामध्ये एवढं देशाने प्रगती केली पण कधी उपकार दाखवण्याचा प्रयत्न नव्हता. पण आता आम्ही जे करतो म्हणजे उद्या श्वास तुम्ही घेत असाल ते देखील मोदीमुळे असंही दाखवण्याचा प्रयत्न कदाचित केला जाईल. आणि मला वाटतं की पूर्णपणे हे चुकीचं आहे. लोणीकरांनी जाहीर माफी मागितली पाहिजे. देवेंद्र फडणवीसांनी त्याला सरकून त्याच्यावर बोललं पाहिजे आणि त्याच्यावर त्यांनी माफी मागितली पाहिजे. म्हणजे भारतीय जनता पार्टीला असं दाखवायचं आहे का की माणसं जी जगतायत या भारत देशामध्ये ते भारतीय जनता पार्टीमुळे जगतायत की मोदीमुळे जगतात असं म्हणायचं आहे का? म्हणजे एकीकडे जगाच्या पातळीवर आपण फार मोठे आहोत असं दाखवायचा प्रयत्न करायचा आणि जेव्हा मोठ्या मोठ्या घडामोडी घडतात तेव्हा आपण उच्चारही करायचं नाही, टॅरिफच्या संदर्भात बोलायचंही नाही. अनेक गोष्टी होतात ना. आम्ही बोलत नाही याचा अर्थ काय लोक बघत नाही असं थोडीच प्रकार आहे. खरं तर मतांच्या जीवावर हे लोकप्रतिनिधी झालेत आणि त्यांनी अशा प्रकारे जनतेशी बोलावं हे निश्चितच संतापजनक आहे. महेशजी, धन्यवाद. आपण झी 24 तास बरोबर बोललात आणि आपली ही भूमिका मांडलीत त्याबद्दल.